सरकारची अनुदान योजना म्हणजे खिरापत नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीसाठी प्रोत्साहन आहे, असे मत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवताळे यांनी व्यक्त केले. सलाम पुणे संस्थेतर्फे संजय देवताळे यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते सलाम पुणे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर, माजी उपमहापौर दीपक माणकर, नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, हिंपाचे संचालक विकास पाटील, शरद लोणकर, संतोष चोरडिया, ॲडव्होकेट संभाजी थोरवे यावेळी उपस्थित होते. शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना थोरवे यांना यावेळी कार्यक्षम नगरसेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्प्रिंट आर्ट निर्मित एरे एरे पैसा या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार मिळाला. मराठी रंगभूमीच्या प्रदीर्घ सेवेबद्दल वसंत अवसरीकर, सदानंद चांदेकर, मोहन कुलकर्णी, भालचंद्र पानसे, तरुण कुमार, ज्योती चांदेकर, जयमाला इनामदार, राघवेंद्र कळकोळ, सुहासिनी देशपांडे या ज्येष्ठ कलावंत आणि निर्मात्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संजय देवताळे म्हणाले, दर्जेदार चित्रपट निर्माण होण्यासाठी अनुदान योजनेमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच नाट्यसृष्टी आणि प्रायोगिक नाटकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी नवीन योजना राबवण्यात येणार आहेत. नाटक आणि चित्रपटांना दर्जाप्रमाणेच अनुदान देण्यात येणार आहे. गजानन कीर्तीकर म्हणाले, मराठी नाटक आणि चित्रपटांमुळे महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. दर्जेदार कलाकृती निर्माण करताना येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन सरकारने अधिकाधिक निर्मात्यांना सहकार्य केले पाहिजे.